आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 30 एप्रिल 2025ला बुधवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीये दिवशी आपल्याला एक वस्तू जी आहे ते आपल्या मुख्य दारावर आवर्जून लावायची आहे. आता हे लक्षात घ्या, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात. जर तुम्हाला कोणती नवीन वस्तू घ्यायची असेल घरासाठी तर ती तुम्ही घेऊ शकता. कोणताही मुहूर्त न पाहता अक्षय तृतीये दिवशी तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता. आणि बघा, अक्षय तृतीये दिवशी सोने, चांदी, मौल्यवान वस्तू या खरेदी केल्या जातात. कारण बघा, या दिवशी जे तुम्ही धन किंवा ज्या काही मौल्यवान वस्तू घरामध्ये आणता त्याचा संचय हा वाढत जातो. त्याचा कधीही क्षय होत नाही. तो संपत्तीचा साठा आपला नेहमी साठतच राहतो. त्यामुळे बघा, या दिवसाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. या दिवशी आपल्याला एक वस्तू घरामध्ये आणायची आहे आणि ती मुख्य दरवाजावर लावायची आहे. ती वस्तू कोणती आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा, घरामध्ये सुख समृद्धी समाधान असावे, त्याचबरोबर एकोपा असावा, नात्यांमध्ये गोडवा असावा. यासाठी बघा, काही उपाय शुभ मुहूर्तांवर जर केले तर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळत असतात. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे काय, तर फक्त पैसाच असणे असं नाही. घरामध्ये सुख समृद्धी असणे, एकोपा असणे, किंवा घरातलं जे वातावरण आहे ते सात्विक असणे, आनंदी वातावरण असणे, आरोग्य असणे, तर हे देखील घरामध्ये लक्ष्मी नांदण्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे बघा, अशा शुभ मुहूर्तावर जर आपण काही वस्तू ज्या आहेत किंवा ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती मुख्य दरवाजावर जर लावली तर अनेक दुष्ट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घराबाहेर राहतात. आता हे लक्षात घ्या, जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नसते आणि सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असते तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जिथे नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. आणि ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घराबाहेरच राहाव्यात आणि अशा दुष्ट शक्तींनी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करू नये. त्यासाठी आपल्याला ही वस्तू आवर्जून आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे. नकारात्मक ऊर्जा कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊ शकतात. आपल्या घरामध्ये अनेक व्यक्ती येत जात असतात. या व्यक्ती आपल्याशी तोंडावर खूप छान बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे बघा, त्यांच्या मनातले जे काही विचार आहेत, वाईट विचार आहेत, ते आपल्या घराबाहेरच राहावेत आणि आपल्या चौकटीच्या आत त्या वाईट शक्ती कधीच येऊ नयेत. यासाठी आपल्याला ही वस्तू अवश्य आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे. ही वस्तू मुख्य दरवाजावर लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर राहतात. त्याचबरोबर फक्त सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घराकडे खेचल्या जातात. कुठल्याही वाईट अनिष्ट शक्ती ज्या असतात, ज्या आपल्या घराबाहेर फिरत असतात, तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही खेचली जाते. त्यामुळे नक्कीच ही वस्तू तुम्ही अक्षय तृतीये दिवशी लावू शकता. संपूर्ण दिवसभर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आहे, त्यामुळे या वस्तू तुम्ही नक्कीच तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायच्या आहेत. अक्षय तृतीयेचं हे अत्यंत जास्त महत्त्व असतं. 3.5 मुहूर्तापैकी तो शुभ मुहूर्त आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी हा मुहूर्त जो आहे किंवा हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे बघा, अशी ही जी वस्तू आहे ती नक्की तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे. आता पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे काय, आंब्याची पानं. हे लक्षात घ्या, आंब्याचं झाड जे आहे ते भरपूर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. त्या झाडामध्ये थोडी देखील नकारात्मक ऊर्जा नसते. त्यामुळे बघा, शुभ कार्यामध्ये कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहेत त्यांचा मान हा खूप मोठा आहे. आंब्याची पानं वापरलीच जातात. आणि अक्षय तृतीयेला आंब्या एवढं महत्त्व कोणत्याच फळाला नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याचा जास्त मान असतो. त्यामुळे आंब्याची जी पानं आहेत ती नक्की तुम्ही अक्षय तृतीये दिवशी सकाळीच घरामध्ये आणा. 11 पानं आणा आणि ही जी पानं आहेत आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या, कोरडी करून घ्या. त्यावरती हळद आणि कुंकवाची बोटं लावून घ्या
आणि त्याचं तोरण बनवून आपल्या मुख्य दरवाजावर न विसरता लावा. महिलांनी हे काम केलं तर अतिउत्तम, कारण घरातली जी लक्ष्मी असते तिने लक्ष्मी प्राप्तीसाठी जर हे उपाय केले तर बघा लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करू शकता. आंब्याचं 11 पानांचं तोरण नक्की तुमच्या मुख्य दरवाजाला लावा. जेव्हा अशा प्रकारे आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला आपण लावतो तेव्हा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात तर त्या अशा या सकारात्मक लहरींच्या समोर टिकाव धरू शकत नाहीत. त्या सगळ्या आपल्या घरातून दूर होतात आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण हे नक्की लावायचं. दुसरी वस्तू म्हणजे मोरपंख. या दिवशी तुम्ही मोरपंख विकत आणा किंवा तुम्ही आधी आणून ठेवला तरी चालेल, तुम्ही आज आणला तरी चालेल किंवा कधीही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणा. शक्य असेल तर अक्षय तृतीये दिवशी आणला तरीही चालेल. पण जो मोरपीस तुम्ही आणलेला आहे, समजा तुम्ही आधीच खरेदी करून ठेवलेला आहे, अक्षय तृतीये दिवशी बाहेर जाणं शक्य नाही आहे तर आधीच खरेदी करून ठेवा आणि अक्षय तृतीये दिवशी मुख्य दरवाजाच्या जवळ चौकटीजवळ तुम्हाला मोरपंख जो आहे तो लावायचा आहे. मोरपंख जो आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या घरामध्ये प्रवेश करत नाही. जे काही नजरदोष आपल्या घराला झालेले आहेत ते सगळे दूर होतात. एखाद्याची नजर ही वाईट असते, त्यामुळे जे काही आपल्याविषयी आपल्या कुटुंबाविषयी वाईट विचार केलेले असतात ते सगळे दूर होतात. आणि हे जे मोरपंख आहे तर हे मोरपंख आपल्या घरामध्ये वाईट शक्तींना येऊ देत नाही आणि फक्त सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही एक मोरपंख तुमच्या देवघरामध्ये देखील लावू शकता किंवा देवघर जिथे आहे तिथे ठेवू शकता. अशा पद्धतीने नक्की तुम्ही असे 2 मोरपंख आणा आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ चौकटीजवळ एक लावायचं आहे, देवघरामध्ये एक लावायचं आहे. आणि बघा पती पत्नीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाद होत असतील, अगदी साध्या गोष्टींवरून भांडणं लागत असतील तर तुमच्या बेडरूममध्ये देखील तुम्ही मोरपंख जो आहे तो लावू शकता. तर नक्की तुम्ही मोरपंख जो आहे तो अक्षय तृतीयेला मुख्य दरवाजाच्या जवळ लावायचा आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तांब्याचा सूर्य. हे लक्षात घ्या, सूर्य हे प्रगतीचं प्रतीक आहे, यशाचं प्रतीक आहे, आरोग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी न विसरता तुम्ही अशा प्रकारे तांब्याचा जो सूर्य आहे तो मुख्य दरवाजावर लावू शकता. पूर्वेकडे तोंड करून हा सूर्य जो आहे तांब्याचा तो लावल्याने घराची प्रगती होते, घरातील मुलांची प्रगती होते. त्याचबरोबर जे काही अडथळे आहेत आपल्या कामामधले ते दूर होतात, पैशाच्या अडचणी दूर होतात, आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात, कर्ज असेल तर ते दूर होतं. तांब्याचा सूर्य आणल्यानंतर देवघरामध्ये त्याचं पूजन करा आणि नंतर मुख्य दरवाजावर तुम्ही ते लावू शकता. हा जो तांब्याचा सूर्य आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या खेचल्या जातात आणि ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे नक्की असा तांब्याचा सूर्य सर्वांनी आणायचा आहे. आणि बघा जर तुमचं घर पूर्वेकडे तोंड करून नसेल तर काय करायचं आहे, हा सूर्य तुम्ही आणू शकता आणि पूर्वेकडची जी भिंत असेल तुमच्या घराची तर त्या बाजूला बाहेरच्या बाजूने तुम्ही पूर्वेकडे तोंड करून अशा प्रकारे हा तांब्याचा सूर्य जो आहे तो लावू शकता. नसेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही असा तांब्याचा सूर्य घेऊन या, याचे असंख्य फायदे तुम्हाला पाहायला मिळतील. आता बघा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे 64 योगिनी यंत्र. हे यंत्र तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल तर ते तुम्ही नक्कीच ऑर्डर करून ठेवा किंवा तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये पण हे मिळून जाईल किंवा तुम्ही याची प्रिंट मारू शकता. तर हे असं 64 योगिनी यंत्र जे आहे ते आपल्या घरावर म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजावर जर तुम्ही लावलं तर कुठल्याही प्रकारची दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात. तर नक्की तुम्ही असं हे जे यंत्र आहे ते लावू शकता.
हे यंत्र नाही मिळालं तर तुम्ही तांब्याचा जे स्वस्तिक असतं किंवा पंचधातूचं स्वस्तिक असतं ते आणून मुख्य दरवाजावर लावलं तर याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला पाहायला मिळतील. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे जी पावलं असतात लक्ष्मीची, तर ती तुम्ही आणू शकता. शक्य असेल तर चांदीची आणा, नाही शक्य तर तांब्याची किंवा पंचधातूची अशी लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती तुम्ही आणलीत आणि तुमच्या उंबरठ्यावर लावली तर याचे देखील अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात. त्यामुळे या ज्या वस्तू आहेत यातल्या जमतील त्या आणण्याचा प्रयत्न करा. मुख्य दरवाजावर अक्षय तृतीये दिवशी नक्की या लावा. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी नक्कीच हे उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही जी वस्तू आहे तर ती कोणती आहे हे कळेल आणि सर्वांना हा उपाय जो आहे अक्षय तृतीये दिवशी करता येईल.